स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सुहासबाई यांसाठी शीतल बहिणींनी बांधली पायाला भिंगरी। रक्षाबंधन निमित्त दिले आशा व अंगणवाडी सेविकांना गिफ्ट। नागनाथ नगर येथे दिनांक 29 ऑगस्ट रोजी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता। खानापूर तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा शीतलताई अमोल बाबर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा घेण्यात आला। औचित्य होते ते सुहासभैया बाबर यांनी राबवलेल्या रक्षाबंधन भेट उपक्रमाचे, ज्यामध्ये तालुक्यातील प्रत्येक आशा सेविका व अंगणवाडी सेविकांना रक्षाबंधन भेट देण्यात आली। या प्रसंगी शीतल बाबर यांनी महिलांना संजय गांधी निराधार योजनेबरोबर श्रावण बाळ योजना, कुटुंब कल्याण निधी, लाडकी बहीण योजना अशा अनेक लाभांबाबत माहिती दिली। उपस्थित महिलांसोबत संवाद साधताना शीतलताईंनी महिलांच्या प्रश्नांचे व अडचणींचे निरसन करत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुहासभैयांना दुप्पट मताधिक्यांनी निवडून देऊन महिलांची ताकद दाखवून देण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेलार यांनी केले। माजी सरपंच हनुमंतराव निकम, सौ शीतल सतीश निकम, महिला ग्रामपंचायत सदस्या मनीषा निकम, वैशाली निकम, सुभद्रा नलवडे, गारडी ग्रामपंचायत सरपंच सौ अर्चना अजित बाबर, समर्पण फाउंडेशन सदस्या सौ वनिता अमर शितोळे, सौ वर्षा श्रीकांत साळुंखे, सौ पूजा प्रसाद मैत्रे व सर्व ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे नियोजन सरपंच सतीश निकम यांनी केले होते। ते आम्ही आमच्या मार्फत थोड्याफार प्रमाणात करत राहू। पद मिळालं तरी समर्पणला जिवंत ठेवण्याचा एक माझा, कारण भाऊंच्या मार्फत आम्ही ते सुरू केलं होतं, तर ते कुठे थांबवायचं नाही। तर ह्या सगळ्या माझ्या सदस्य आहेत आणि ह्या सतत माझं डोकं खात असतात की त्यांची ही अडचण आहे, त्यांची ती अडचण आहे। अर्चना ताई तर प्रचंड कार्यरत आहे, तुमच्या सगळ्या सदस्य कार्यरत आहेत आणि तुमचे टीम लीडर जे आहेत सतीश भैया, मला वाटतं आम्हाला तर जरूर देत नाही, बहिणी हे आहे बहिणी ते आहे, हे सतत असतं। आज मी इथे तुम्हाला भेटण्याचं कारण असं आहे की आता पद आहे, आता हातात काही गोष्टी आहेत, आता पदाच्या अखत्यारीखाली अजून थोडी मदत करू शकते, म्हणून आज इथे मी तुम्हाला थोडीशी माहिती द्यायला आली। आज सकाळीच माझ्याकडे एक महिला आल्या होत्या, सगळी कागदपत्र त्यांची मार्चपासून आहेत त्यांच्याकडे। अर्चना ताई ती कागद घेऊन तर नुसतंच फिरत आहे आणि प्रत्येक मिटिंगला मला वाटतं आमच्यापर्यंत ह्या मिटिंगला तर आमच्यापर्यंत पोहोचल्या, मागच्या मिटिंगला संजय गांधी निराधारच्या की कागद आहेत की हो, मग माझं शक्तीचं का मंजूर नाही झालं। म्हणजे कागद असून पण ती कागद ऑनलाईन भरावी लागतात, हे बऱ्याच महिलांना माहिती नाही। मला वाटतं तुम्ही ज्या सगळ्या भैया साहेबांच्या बहिणी आहात, तर ह्या सगळ्यांच्यावरती एक जबाबदारी आहे की तुम्ही हे पण पोहोचवलं पाहिजे। म्हणजे तुम्ही पोहोचवताच आहे, तुमचं कार्य खूप प्रचंड आहे, म्हणजे आम्ही अगदी 1% सुद्धा प्रेरणास्थान आणि स्वर्गीय मी म्हणतात नाही। भाऊ आपल्या सगळ्यांच्यात आहे, तुमच्या आम्हा सगळ्यांच्यात भाऊ जिवंत आहेत आणि आपण त्यांना जिवंत ठेवण्याचा सगळ्यांनी ध्यास केलेला आहे आणि ठेवलेला आहे। दिया असतील, दादासाहेब असतील, अगदी तात्या असतील, प्रत्येक गावात भाऊनी आपली एक मूर्ती तात्यांच्यासारखी जिवंत ठेवलेली आहे। माफ करा, सगळे दादा, सगळे भैया ज्या रूपात इथे आहेत त्या सगळ्या दादा भैयांना माझा नमस्कार। आणि सपाटे मॅडम आणि सर पण आलेले आहेत, सरांचा माझा परिचय आहे। सपाटे मॅडम आपण आजच भेटलो, पण आता मी खूप त्रास देणार आहे तुम्हाला, कारण सरांनी जी काय माहिती दिली, समर्पण फाउंडेशन सदस्य बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं, तर समर्पण फाउंडेशनबद्दल एका वाक्याचा आम्ही 2012 पासून, तेव्हा पद नव्हतं पण काम करायची, तेव्हापासून ते भाऊंनी एक काय म्हणूया ना, वडिलांनी तर दिलीच होती, पण भाऊंनी एक जे संस्कार दिले होते की घरात नाही बसायचं, महिलांचे प्रश्न सोडवायचे, महिलांसोबत तुम्ही जोपर्यंत महिलांच्या रमत। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।